तुम्ही पण उपवासाला साबुदाण्याची खिचडी आणि भगर खाऊन बोर झाला असाल तर हा भगरचा मस्त कुरकुरीत डोसा आपण करू शकतो. करायलाही खूप सोपी आणि अगदी झटपट बनवून तयार होतो. आणि त्यासोबतच बटाट्याची भाजी आणि चटणीही करणार आहोत. हा डोसा करून 15 ते 20 मिनिट झालेली आहेत. बघा काय कुरकुरीत होतो. तुमच्याही घरात हे उपवासाचे डोसे नक्की आवडतील. जय गजानन माऊली. प्रिया मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. चला तर रेसिपीला सुरुवात करू. सर्वात आधी करूया चटणी. बटाट्याची भाजी करायला वेळ नसेल तर या चटणीसोबत सुद्धा डोसा खूप छान लागतो. त्यासाठी आपल्याला लागेल अर्धी वाटी खोबऱ्याचे काप, 3 हिरव्या मिरच्या कापून घ्यायच्यात म्हणजे त्या छान बारीक होतात. त्यानंतर लागेल 1 चमचा साखर, अर्धा चमचा किसलेलं आलं, अर्धी वाटी दही, आता अर्धा चमचा मीठ, आता 1 चमचा लिंबूचा रस, त्यामुळे चटणी छान चटपटीत होते. त्यानंतर अर्धी वाटी पाणी घालून मिक्सरला छान बारीक करून घेऊ. तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल तर यामध्ये अर्धी वाटी कोथिंबीर घाला म्हणजे चटणीचा कलरही छान येतो. बघा मस्त दाटसर चटणी तयार आहे. याला जर तुम्हाला तडका द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता. ही चटणी आपण इडलीसोबत पण खाऊ शकतो. खूप मस्त लागते आणि अगदी पटकन बनवून तयार होते. चटणी बनवून तयार आहे तर आता बटाट्याचा मसाला तयार करूया. त्यासाठी 2 बटाटे उकळून त्याची साल काढून घेतलीत. आता हे कुस्करून घ्यायचे. तुम्हाला बटाट्याच्या फोडी करायच्या असतील तर तसंही करू शकता. आता कढई मंद गॅसवर गरम करायला ठेवली. आता त्यामध्ये घालू 1 चमचा तूप. तुम्हाला जर तेल घ्यायचं असेल तर तुम्ही तेलही घेऊ शकता. तूप गरम झालं की अर्धा चमचा जिरं छान फुललं की 3 हिरव्या मिरचीचे बारीक काप, आता 5 ते 6 कढीपत्त्याची पाने आणि किसलेलं आलं. उपवासाला आलं जर तुम्ही खात असाल तर घाला. हे तेलावर परतवून घेऊ. तुम्हाला हिरव्या मिरचीचा ठेचा घ्यायचा असेल तर तो घेऊ शकता. तुम्ही लाल तिखट खात असाल तर लाल तिखट घातलं तरी चालेल. आता उकळलेला बटाटा घातला. त्यानंतर चवीनुसार मीठ घालू आणि आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालून याला 2 ते 3 मिनिट शिजवून घेऊ. या भाजीमध्ये थोडं पाणी घातल्यामुळे काय होतं, मसाला नरम होतो आणि खाताना तो कोरडा वाटणार नाही. तुम्हाला या मसाल्यामध्ये शेंगदाणे किंवा शेंगदाण्याचा कूट घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता. तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर घाला. 2 ते 3 मिनिट बटाट्याचा मसाला शिजवून घेतला की आपली बटाट्याची भाजी तयार आहे. मस्त होतो आणि अगदी पटकन बनवून तयार होतो. आता डोसा करायला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला लागेल 1 कप भगर. काही ठिकाणी याला वरई पण म्हणतात. त्यानंतर पाव कप साबुदाणा, बारीक जाड कुठलाही घेतला तरी चालतो. आता भगर आणि साबुदाणा न भिजवता बारीक करून घ्यायचा. त्याचं छान बारीक पीठ करून घ्यायचं. तर भगर आणि साबुदाण्याचं असं छान बारीक पीठ करून घेतलं. आता त्यामध्ये घालू पाव वाटी दही. दही घातल्यामुळे बॅटर छान फर्मेंट होतं. दही घेताना ते थोडं आंबट दही घ्या. आता यामध्ये अर्धा कप पाणी घालू आणि मिक्सरला बारीक करून घेऊ. आपल्याला 1 कप पाणी लागतं पण थोडं थोडं पाणी घालून फिरवायचं म्हणजे त्यात गाठी होणार नाहीत. सर्व साहित्य छान एकजीव झालं की आता परत त्यामध्ये अर्धा कप पाणी घालू आणि मिक्सरला फिरवून घेऊ. तर हे बघा, तांदूळ आणि डाळीचा आपण डोसा करतो अगदी त्याचप्रमाणे हे बॅटर सुद्धा तयार होतं. डोसाचं बॅटर तयार झालं की आता त्यावर झाकण ठेवू आणि 15 ते 20 मिनिट मुरण्यासाठी बाजूला ठेवू. तर 20 मिनिट हे बॅटर मी बाजूला ठेवलं होतं. बघा मस्त डोसाचं बॅटर तयार आहे. हे मिश्रण असं पातळच ठेवायचं म्हणजे ते तव्यावर एकसारखं पसरतं. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालू आणि मिक्स करून घेऊ. आपण आपल्या आवडीनुसार या पिठामध्ये हिरव्या मिरचीचे बारीक काप किंवा बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकतो. मीठ मिक्स करून झालं की आता यामध्ये घालू 1 चमचा इनो आणि हलक्या हाताने एकाच डायरेक्शनला फिरवत मिक्स करून घ्यायचा. बॅटर छान फुलून वर आलं पाहिजे. तुम्ही जर उपवासाला इनो खात नसाल तर काय करायचं, आदल्या दिवशी हे बॅटर तयार करून रात्रभर आंबवण्यासाठी ठेवायचं. बॅटर छान फर्मेंट होतं. इनो घालायची गरज पडत नाही. आपली चटणी, बटाट्याची भाजी, डोसाचं बॅटर सर्व तयारी झाली. आता डोसा करायला सुरुवात करूया. त्यासाठी तवा गरम करायला ठेवला. तवा गरम झाला की गॅस मंद करायचा. त्याला थोडं तेल किंवा तूप लावून घ्यायचं. 2 थेंब तेल किंवा तूप लावून घेतलं की आता ते टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं. पहिला डोसा करतानाच तेल लावायचं, नंतर नाही लावलं तरी चालतं. आता पडीभर मिश्रण घेऊ आणि तव्याच्या मध्यभागी घालून एकाच बाजूला फिरवत पसरवून घेऊ. आता त्यावर वरून थोडंसं तूप सोडायचं. हा डोसा भगरचा असल्यामुळे तो वरून कोरडा पडतो, तर त्यासाठी वरून थोडंसं तेल किंवा तूप सोडायचं.
डोसा बघा काय छान जाडीदार झाला, सर्व बाजूला छान जाडी सुटली. आता हा लालसर होईपर्यंत शिजवून घेऊ. बॅटर जेव्हा आपण तव्यावर घालतो तेव्हा गॅस मंद ठेवायचा. बॅटर पसरवून झालं की गॅस मोठा करायचा, म्हणजे डोसा सर्व बाजूला छान लालसर होतो आणि कुरकुरीतही होतो. तर आपला पेपर डोसा तयार आहे. कलर बघा काय मस्त आला, छान जाडीदार झाला, सर्व बाजूला एकसारखा कलर आला. डोस्याचा कलर यापेक्षाही डार्क हवा असेल तर काय करायचं, बॅटरमध्ये 1 चमचा साखर घालायची, त्यामुळे कलरही छान येतो आणि डोसा छान कुरकुरीतही होतो. आता जर आपल्याला डोसा मोठा करायचा आहे, छान तवाभर करायचा आहे, तर काय करायचं, पडीभर मिश्रण न घेता अर्धा कप मिश्रण घ्यायचं. बॅटर एकाच डायरेक्शनला फिरवत छान पसरवून घ्यायचं. बॅटर छान एकसारखं पसरवून झालं की आता गॅस मोठा करायचा, वरून थोडंसं तेल किंवा तूप सोडायचं आणि आता हा लालसर होईपर्यंत शिजवून घेऊ. तर डोसा छान लालसर झालेला आहे. आता डोसा पलटवून भाजून घ्यायचा नाही, एकाच बाजूला भाजायचा. आता डोस्याच्या मध्यभागी बटाट्याची भाजी घालू. डोस्याच्या दोन्ही साईड्स फोल्ड करू आणि आपला मसाला डोसा बनवून तयार. आपण तांदळाच्या पिठाचा मसाला डोसा करतो त्याला जसा कलर येतो, अगदी त्याचप्रमाणे याही डोसाला छान कलर आला. आता हा काढून घेऊया. आपला पेपर डोसा आणि मसाला डोसा दोन्ही बनवून तयार आहेत. उपवासाला काही तेलकट खाण्यापेक्षा असे डोसे केले की ते सर्वांना आवडतात. आणि तुम्ही पाहिलंच, खूप सोपी रेसिपी आहे आणि टेस्टी पण, आणि अगदी 10 मिनिटात बनवून तयार होतात. तर या आषाढी एकादशीला हा इन्स्टंट उपवासाचा मसाला डोसा नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा.